अरे पटलू, सावळी गावच्या शेतात आलोय बघ ना, काय भारी सोयाबीन आलंय. वाह मोटू, इतकं दाट हिरवं आणि जोमदार सोयाबीन मी खूप दिवसांनी पाहिलं. खरंच सावळीच्या शेतकऱ्यांनी कमाल केली. नमस्कार मित्रांनो, व्हिडिओच्या अगोदर तुम्हाला एक व्हिडिओ पाहिला असेल तुम्ही मोटू पतलूचा. तर हा व्हिडिओ मी स्वतः तयार केलेला आहे. ते कुठून सुद्धा फॉन्ट घेतलेला नाही, तर तुम्ही स्वतः फॉन्ट जनरेट करू शकता. तर मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की स्वतःचे फॉन्ट जनरेट कसा करायचा आणि असा मोटू पतलूचा व्हिडिओ कसा तयार करायचा हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तर तुम्हाला आवाज थोडा खरखर येऊ शकतो, कारण मी इकडे शेतामध्ये आहे बघा, की अशा प्रकारे इकडे शेत आहे. तर मी इथे बसल्या बसल्या आता सोयाबीनचा व्हिडिओ तयार केलेला आहे. तुम्ही इथे पहिला पाहिलाच असेल. तर असंच मी फक्त सोयाबीनचा फोटो कॅप्चर केला आणि टाकला आणि मोटू पतलूचा व्हिडिओ आता जस्ट मी ते तयार केलेला. त्यामुळे मित्रांनो मी ते सांगत आहे व्हिडिओ जरा मोठा होऊ शकतो, पुढे फॉन्ट ते तयार करायला थोडा टाईम लागू शकतो. त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. काही व्हिडिओमध्ये सांगत असते की फॉन्ट इथून घ्या तिथून घ्या, मी तुम्हाला मेन्शन करीन, हे करीन ते करीन, पण आपण स्वतः सुद्धा फॉन्ट तयार करू शकतो. ते फॉन्ट कसा तयार करायचा हे सुद्धा सांगणार आहे. व्हिडिओ कसा तयार करायचा फुल HD मध्ये हे सुद्धा तुम्हाला मी आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ तुम्ही आतापर्यंत लाईक केलं नसेल, व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. चला तर मित्रांनो जास्त वेळ न घेता आपण लगेच मोटू पतलूचा जो व्हिडिओ आहे ते तयार कसा करायचा हे पाहायला आपण लगेच सुरुवात करून घेऊया. पहिले क्रोम ब्राउझर ओपन करायचे, त्यानंतर ChatGPT हे ऍप्लिकेशन ओपन करून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला इथे काही ऍप्लिकेशनचे जे परमिशन आहे ते द्यायचे. त्यानंतर खाली प्लसवर क्लिक करायचे आहे, फोटोवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपल्याला इथे एक फोटो घ्यायचा आहे सोयाबीनचा. मी इथे घेत आहे, मी सोयाबीनचा व्हिडिओ तयार केलेला आहे. सोयाबीनचा फोटो घ्यायचा. जर तुमचं काही दुकानात असेल तर दुकानाचा फोटो घ्यायचा आहे. त्यानंतर डनवर आपल्याला क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपल्याला ASK एनिथिंग ऑप्शन पाहायला आहे, त्यावर आपल्याला क्लिक करायचे आहे आणि त्यावर मित्रांनो तुम्हाला इथे काय करायचे, मोटू पतलू लिहायचे. मोटू पतलू पहिले स्टार्टिंगला मोटू पतलू लिहायचे. त्यानंतर आपल्याला टाकायचे मोटू पतलू फोटो ऍड करून हा फोटो तयार करून द्या. तिथे आपल्या गावाचे नाव सुद्धा तुम्ही टाकू शकता. तेव्हा मी इथे टाकलेला फोटो ऍड करून द्या फुल HD मध्ये असं टाकायचे, मी जसं टाकलं तसं. त्यानंतर हा तीर आहे काळ्या अक्षरामध्ये, त्यावर आपल्याला क्लिक करायचे आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला हे फोटो इथे तयार करून द्या. बघा इथे मी सावळी तयार केलेलं आहे, सावळी गावाचे नाव इथे तयार केलेलं आहे. असे नाव टाकून द्या. तर मी टाकलेलं आहे. तिथे आपल्याला जर याच्यावर क्लिक केल्यानंतर तिथे ते फोटो येऊन जाईल. तर बघा की आपण इथे या तीरवर क्लिक करून घेऊया. बघा क्लिक केल्यानंतर इथे हा जो फोटो आहे आपल्याला तयार व्हायला सुरुवात होईल. बघा इथे क्रिएटिंग इमेज इथे होत आहे. त्यानंतर मित्रांनो याच्यामध्ये काही फ्लॅशिंग होत असते, काही एडिटिंग पूर्णपणे होत असते. तर बघा की इथे स्केचिंग चालत आहे, इथे क्रिएटिंग इमेज चालू आहे. तर हा इमेज थोडे स्लो सुद्धा एडिट होऊ शकतो, कारण तुमचे नेट जर स्लो असेल तर हा स्लो एडिट होत असतो. जर नेट फास्ट असेल तर फास्ट मध्ये एडिट होत असतो. ते एडिट झाल्यानंतर मित्रांनो आपल्याला काय करायचे, इथे ChatGPT मधूनच आपल्याला फॉन्ट तयार करून घ्यावा लागणार आहे. तिथं कसं तयार करायचा आहे हा फोटो एडिट झाल्यानंतर मी तुम्हाला लगेच सांगून देतो. बाकी फक्त आपल्याला काय करायचं, हा फोटो एडिट झाल्यानंतर आपल्याला ते डाउनलोड करून घ्यायचा आहे. बाकी हा फोटो किती फुल HD मध्ये तयार झालेला आहे. तर हा आपल्याला डाउनलोड करायचा असेल तर आपल्याला डाउनलोड ऑप्शन पाहायला आहे खाली, त्यावर क्लिक करायचे. खाली डाउनलोड क्लिक करून तो आपल्याला ते डाउनलोड करून घ्यायचा. बाकी मी डाउनलोड केल्यानंतर इथे बॅग घेऊन जायचे. बॅग आल्यानंतर आपलं सॉरी मित्रांनो आपण डायरेक्ट बॅग आलेलो आहे. तेव्हा ChatGPT ओपन केल्यानंतर आपल्याला इथे परत इथे ASK एनिथिंग ऑप्शन पाहायला आहे, त्यावर क्लिक करायचे आहे आणि आपले जे मॅटर आहे ते आपल्याला इथे टाईप करून घ्यायचे आहे. तर बघा मी ते मॅटर सगळं इथं टाईप करून घेतो. बघा मित्रांनो मी इथे लिहिलेलं आहे की मोटू पतलू सावळी येथे शेतात आले सोयाबीन पाहायला, मस्त सोयाबीन आहे असा डायलॉग असलेला फॉन्ट तयार करून द्या. तर आपल्याला अशा प्रकारे लिहायचं आहे. तुमची जी डायलॉग असेल, जो डायलॉग तुम्हाला त्यामध्ये टाकायचा असेल अशा प्रकारे लिहायचं आहे आणि ते सांगायचं आहे की फॉन्ट तयार करून द्या. तर फॉन्ट तयार करून दिल्यानंतर आपल्याला तीरवर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो आपला फॉन्ट बघा किती जनरेट झालेला आहे. फॉन्ट जनरेट झाल्यानंतर बघा किती 2 फॉन्ट दिलेले आहे. हे काय डायलॉग आहे ते पाहायला मिळून जाईल. खालचे आपले जे आहे ते थंबनेल फॉन्ट आहे, ते थंबनेल फॉन्ट आपल्याला कॉपी करायचे नाही, पण आपण कॉपी करून घेऊया. वरती कॉपी ऑप्शन पाहिजे डाउनलोडच्या साईडला, त्यावर आपल्याला क्लिक करून कॉपी करायचं आहे आणि डायरेक्ट आपल्याला बॅग यायचे. बॅग आल्यानंतर मित्रांनो आपल्याला काय करायचं, एक ऍप्लिकेशन डाउनलोड करावं लागणार आहे. ते ऍप्लिकेशन कोणते आहे हे सुद्धा मी तुम्हाला इथे सांगून देतो. तर आपल्याला काय करायचे, पहिले प्ले स्टोअरवर येऊन जायचे आहे. प्ले स्टोअरवर आल्यानंतर आपल्याला इथे फ्लो ऍप्लिकेशन डाउनलोड करायचे आहे. फ्लो मी तुम्हाला टाईप करून दाखवतो बघा की इथे फ्लो ऍप्लिकेशन अशा प्रकारे टाईप करायचे आहे. त्यानंतर इथे फ्लो ऍपवर क्लिक केल्यानंतर जे ऍप्लिकेशन मी डाउनलोड केलेले आहे तेच ऍप्लिकेशन आपल्याला डाउनलोड करायचे आहे. बघा की गुगल फ्लो बेटा हे ऍप्लिकेशन आपल्याला इथे आहे, हे ओपन करायचे. मी पहिले इन्स्टॉल केलेलं आहे, त्यामध्ये मी तयार करून पाहिलेले ते तिथे अपडेट आलेले आहे, तर मी एकदा अपडेट करून घेतो. तर मित्रांनो तुमच्या मोबाईलमध्ये फक्त गुगल फ्लो बेटा हे ऍप्लिकेशन डाउनलोड करायचे आहे, कारण काही जे
आपण व्हिडिओ तयार करत आहे काही क्रोम वरून इथे फ्लो मधूनच तयार करत आहे, पण जर ऍप्लिकेशन डाउनलोड नसेल तर तिथे ते व्यवस्थित एडिट होत नाही. त्यासाठी मित्रांनो आपल्याला हे ऍप्लिकेशन डाउनलोड करायचे. यामधून तुम्ही एकदम साध्याने सोप्या स्टेप मध्ये एडिट करू शकता. त्यानंतर मित्र आपल्याला ओपन करायचे अपडेट झाल्यानंतर. त्यानंतर एकाचे काही जे ऍप्लिकेशनचे परमिशन आहे ते आपल्याला अप्लाय करावं लागणार आहे. बघ मी हे व्हिडिओ इथे तयार करून पाहिलेले होते. त्यानंतर इथे बघा न्यू ऑप्शन पाहण्यात आहे प्रोजेक्टच्या पुढे, त्यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर थोडंफार इथे लोडिंग होईल. लोडिंग झाल्यानंतर आपल्याला काय करायचं इथे इमेज साईज ऑप्शन पाहण्यामध्ये इमेज, त्यावर आपल्याला इथे पहिले क्लिक करून घ्यायचे, कारण आपल्याला इथे व्हिडिओ तयार करायचा आहे. आपल्याला व्हिडिओ क्लिक करायचे आहे आणि कोणत्या रेशो मध्ये आपल्याला लागतं ते आपल्याला करून घ्यायचं. बघा इथे 9.16 मध्ये करायचं, 16 तर 16.9 मध्ये करायचं असेल तर 16.9 मध्ये, मी 16.9 मध्ये करतो. तर आपल्याला इंस्टाग्रामवर टाकत असेल तर 9.16 करायचे आहे. त्यानंतर मित्रांनो आपले जे सेकंद आहे, म्हणजे आपले किती सेकंद बनवत आहे ते 10 सेकंद तयार केलेलं आहे. त्यानंतर इमेजवर क्लिक करून घ्यायचे आणि जे मोठं पुतलं आपण फोटो घेतलेला त्यावर क्लिक करायचं आहे, डनवर क्लिक करायचे आहे आणि आपल्याला व्हॉट डू युअर वांट युअर मेक आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचे आहे आणि जे आपण इथे फॉन्ट केलेलं आहे ते आपल्याला इथे पेस्ट करून घ्यायचं, लॉंग प्रेस करून आपल्याला पेस्ट करून घ्यायचं आहे. आणि जे आपल्याला थंबनेल फॉन्ट आहे ते थंबनेल फॉन्ट आपल्याला इथे डिलीट करून टाकायचं आहे. बाकी मी जे थंबनेल फॉन्ट आहे ते डिलीट करतोय. ते स्क्रीनवर मोठा स्टेट आहे, इथं लोक आपल्याला ते कट करून घ्यायचं. आपल्याला ते वरचा डायलॉग आहे तेच आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला हे जे तीर आहे समोरचा, त्या समोरच्या तीरवर आपल्याला इथे एकदा क्लिक करून घ्यायचं. बघा मी समोरच्या तीरवर क्लिक करून घेतो. त्यानंतर बघा इथे जनरेटिंग ऑप्शन दाखवत आहे, म्हणजे आपला व्हिडिओ इथे तयार व्हायला सुरुवात आहे. तर मित्रांनो इथे तुम्हाला थोडा टाइम लागू शकतो. जर नेट जरा स्लो असेल तर थोडा टाइम लागेल, जर नेट फास्ट असेल तर फास्ट मध्ये ते एडिट होऊन जाईल. तर मित्रांनो थोडंफार म्हणजे हे काय जे मी व्हिडिओ आहे त्याला थोडं स्किप करतो. स्किप केल्यानंतर बघा की अशा प्रकारे आपला जो व्हिडिओ पूर्णपणे तयार झालेला आहे. तर हे जे टेक्स्टिंग चालू आहे, टेस्टिंग झाल्यानंतर आपला व्हिडिओ पूर्णपणे तयार होऊन जाईल. ते तयार झाल्यानंतर मी तुम्हाला लगेच चालू करून दाखवतो. तर बघा नोट जरा स्लो आहे त्याच्यामुळे थोडं लोड घेत आहे. बघा व्हिडिओ तयार झालेला आहे, मी चालू करून दाखवतो तुम्हाला एकदा. बघा मित्रांनो आपला जो व्हिडिओ आहे ते पूर्णपणे तयार झालेला आहे. तर व्हिडिओ आपल्याला डाउनलोड करण्यासाठी वरती जे तीन ऑप्शन पाहायला मिळेल, 3 डॉट, त्यावर आपल्याला ते क्लिक करावं लागणार आहे. ते 3 डॉट आपल्याला वरती क्लिक करून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला खाली एक डाउनलोड ऑप्शन पाहायला मिळेल, त्यावर आपल्याला क्लिक करायचे आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर आपला व्हिडिओ पूर्णपणे डाउनलोड होऊन जाईल. तर बघा मित्रांनो त्यावर क्लिक केल्यानंतर आपला व्हिडिओ डाउनलोड होईल. खाली आपल्याला सक्सेसफुली ऑप्शन इथे पाहायला मिळून जाईल की आपला व्हिडिओ डाउनलोड झालेला आहे. तर मित्रांनो बघा की मी इथे वर घेतो, बघा की इथे डाउनलोड सक्सेसफुल झालेला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या दुकानाचा कोणताही व्हिडिओ तयार करू शकता एकदम साध्या आणि सोप्या स्टेप मध्ये. तर मित्रांनो आज तुम्हाला समजलं असेल कसा व्हिडिओ तयार करायचा. धन्यवाद.